नमस्कार. चला तर आज बनवूया गव्हाच्या पिठापासून बनवलेले कुकीज, तेही ओव्हनशिवाय. तर यासाठी एका भांड्यात अर्धी वाटी लोणी घेतलं, त्यात अर्धी वाटी साखर घालून ते व्यवस्थित एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं. ते असं क्रीमी क्रीमी होऊ द्यायचं. त्यात 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 चमचा रवा, स्वादानुसार मीठ, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमच बेकिंग पावडर वापरला. आता याला छान चोळून चोळून मिसळून घ्यायचं. याची अशी मूठ वळली पाहिजे. आता अर्धी वाटी दूध घेतलं व ते थोडं थोडं घालून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. मला 2 रंगाच्या कुकीज बनवायच्या होत्या, म्हणून मी या पिठाचे 2 गोळे केले व एका गोळ्यात 1.5 चमच कोको पावडर घातला आणि थोडंसं दूध टाकून ते व्यवस्थित मिसळून घेतलं व पुन्हा थोडंसं दूध घालून पुन्हा ते छान मळून घेतलं आहे. आणि याचे 2 रंगाचे गोळे तयार झालेले आहेत. या 2 गोळ्यातून छोटे छोटे गोळे घेऊन अशा प्रकारे याची एक गोळी बनवून घ्यायची. अशा प्रकारे मी सारे गोळे तयार केलेले आहेत. सायंकाळच्या वेळेस थोडंसं काहीतरी खावंसं वाटलं त्यासाठीची ही एक रेसिपी. गोळा बनवल्यानंतर असा थोडासा दाब द्यायचा. यावर आता काजू पिस्ताचे तुकडे आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचे. गॅसवर अप्पेपात्र गरम करून घेतलं आणि त्यानंतर हे तव्यावर ठेवलं. असं ठेवल्यामुळं कुकीज जळणार नाही. आता या साऱ्या कुकीज ठेवून घ्यायच्या आणि वरून झाकण ठेवून 13 मिनिट वाट पाहायची. आता परफेक्ट 13 मिनिटे झालेली आहेत. आता बघूया कसे झालेत ते. हे बघा किती छान फुगलेत. पुन्हा 2 मिनिटासाठी याला झाकून ठेवूया. छान वरतीपर्यंत शिजून येईल. आता गॅस बंद करून घ्यायचा व लगेच काढून घेऊया. तयार आहेत गव्हाच्या पिठाचे कुकीज. पाहायला तर मस्त दिसतात आणि खायलासुद्धा मार्केटपेक्षाही छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.